श्री गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समुद्र, द्वारका आणि गिरनार यामधील संबंध काय ते पाहणार आहोत. त्याआधी गिरनार पर्वताबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गिरनार पर्वत गुजरातच्या जुनागडजवळ असलेला एक प्राचीन आणि पवित्र डोंगर आहे, जो हिंदू दत्तप्रभू अंबामाता गोरक्षनाथ आणि जैन नेमिनाथ धर्मीयांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे साधारण 10,000 पायऱ्या चढून दत्तात्रेय मंदिर, अंबामाता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर आणि जैन मंदिरे आहेत, जेथे अनेक संत आणि योगी साधना करतात आणि महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. गिरनार हे केवळ एक पर्वत नसून ते आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण स्थान मानले जाते. अनेक संत आणि योगी येथे साधना करतात, त्यामुळे याला एक पवित्र आणि चैतन्यमय स्थान मानले जाते. दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन घेणे हे यात्रेकरूंसाठी विशेष महत्त्वाचे असते. द्वारका, समुद्र आणि गिरनार मधील संबंध काय ते आता पुढे पाहणार आहोत. गिरनार पर्वताला गिरिवार, उज्जयंत असंही म्हणतात आणि रेवतकुंडावरील पर्वताला रेवताचल किंवा रेवतक असंही म्हणतात. त्यामुळे कृष्णाच्या द्वारकेबाबत अभ्यासकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. महाभारतातील मौसल पर्व, यादवांचं मुसळ युद्ध, विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत महापुराण मध्ये दिलेल्या तपशिलानुसार हिंदू सृष्टी देवता विष्णूच्या अवतारांवर आधारित कृष्णानं समुद्र देवाकडे 12 योजन जमीन मागितली, जी त्यांनी दिली. अनेक जैन ग्रंथात तेजपालपूरच्या पश्चिमेला अग्रसेन गडाचा उल्लेख आहे. गिरनारच्या कुशीत असलेल्या उपरकोट किल्ल्याचंही नाव आहे, जो यादव कुळाचा अधिपती अग्रसेनशी संबंधित आहे. श्रीमद भागवत महापुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे यादव स्थळी म्हणजेच यादवांचं मुसळ युद्ध आणि कृष्णानं देह त्यागल्यानंतर समुद्रानं आपल्या द्वारकेतील राजवाडा सोडून सर्व जमीन परत घेतली. द्वारका आतापर्यंत 6 वेळा समुद्रात बुडाल्याचं स्थानिकांचं मत आहे. गिरनार पर्वत. पुराणातील वृत्तांतानुसार द्वारकेला रैवतक पर्वतानं वेढलं होतं. सध्याच्या द्वारकेच्या आजूबाजूला डोंगर नसल्यामुळं काही इतिहासकार आणि संशोधकांनी असं मत मांडले आहे की सध्याचं द्वारका शहर हे प्राचीन शहर आहे आणि कोडीनारजवळील मूळ द्वारका देखील एक शोध घेण्यासारखी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी झाल्यामुळं जर पंजाबमधील जालंधरमधून हिमालयाची धौलाधार पर्वतरांगा दिसत असेल, तर अनेक उंच शतकांपूर्वी द्वारकेतील उंच ठिकाणावरून गिरनार पर्वत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक द्वारका समुद्रामधलं बेट द्वारका, प्रभास पाटणजवळची मूळ द्वारका आणि पोरबंदर आणि मियानी यांच्यामधील मूळ द्वारका या एकूण 4 द्वारका प्राचीन नगराच्या दावेदार होत्या. पण आतापर्यंतचे बहुतेक संशोधन उत्खनन ओखामंडल क्षेत्रातील द्वारका आणि बेट द्वारका इथं झाले असून त्याचे सकारात्मक निष्कर्ष निघाले आहेत. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.